पत्रकारांमध्ये एका प्रश्नाचा अभ्यास करून वेध घ्यायची नवी पद्धत सध्या रुजू होते. ती चांगली आहे. त्यासाठी प्रेरणा मोठ्या लोकांच्या आणि समाजसुधारकांच्या चरित्रातून मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पत्रकारांच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, तज्ज्ञ वक्ते हरी नरके, राजेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्हाला कळतंय तर ती शाहू महाराजांना पण कळत होतं, लक्षात घ्या. आणि लोकमान्यांना सुद्धा शाहू महाराज काय करतायत ते कळत. असं समजू नका की यांना काही कळत नव्हतं आणि न कळत त्यांच्या हातात घातला बरा. तर लोकमान्यांनी कुठल्या तरी एखाद्या सभेमध्ये उद्गार काढले होते की महार समाज हा गुन्हेगार जमात आहे, टिळकांच्या अनुयायांनी केलेली आहे. हे अच्युतराव आणि संदेशमध्ये लिहून आणि लेखमाला लिहून सिद्ध केलेलं होतं. राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि समतेचं तत्व असा विषय त्याचा प्रयत्न केला का? वॉटर मॉडेल केलं का? एनर्जी सेव्हिंग काय होऊ शकते का? पाणी साठवायसाठी पर्याय त्यांनी शोधलाय का? अशा प्रश्नांसह माहिती द्यावी लागेल तर बाहेरच्या माणसाला आजच्या या कालच्या बातमीकडे किती लोकांचं लक्ष असेल मीडियाचं. पण प्रत्येक जणाचा अँगल वेगळा होता. हिंदू बिझनेस लाईनच्या वार्ताहराचा मला फोन आला, तो आमचा मित्रच आहे राहुल वडके. तो मला म्हटलं मला ते ट्रेनवरून जाऊन बसून फील घ्यायचं आहे की म्हणजे प्रत्येकाची बघा त्याचं